नंदुरबारात रविवारी गुढीपाडव्यानिमित्त स्वामी नरेंद्राचार्य महाराज संप्रदायातर्फे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी झालेले भाविक एका मागोमाग 16 मेंढे पाण्यात पडताना पाहून आणि त्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न व्यर्थ झाल्याने ऐन गुढीपाडव्याला मेळपाडावर दुःखाचा डोंगर कोसळला। कवठड तालुका शहादा येथील घटनेने ठेलारी बांधवांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। मार्च एंडिंगची धावपळ चांगलीच वाढली असून रविवारी गुढीपाडवा असतानाही अनेक शासकीय कार्यालये सुरू होती। आज सोमवारी ईदची सुट्टी असूनही सर्व प्रमुख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास सांगण्यात आले। आशा सेविकांच्या गणवेशांच्या गुलाबी रंगाला विरोध असून नव्याने रंग ठरवून वर्षाला 2 गणवेश मिळावे अशी मागणी आशा गट प्रवर्तक संघटनेतर्फे करण्यात आली। नंदुरबार येथील नेत्ररोग तज्ज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर वसंत अशोक पाटील यांची केंद्र शासनाच्या कोळसा व खाण मंत्रालय अंतर्गत असलेल्या NLC इंडिया लिमिटेड या शासनाच्या उपक्रमावर संचालकपदी निवड करण्यात आली। याबाबतचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले। नंदुरबार शहरातील वळण रस्त्यावरील कामनाथ महादेव मंदिर परिसरात असलेल्या लक्ष्मीनारायण नगरात चोरट्यांनी रेकी केल्याची CCTV कॅमेऱ्यात कैद झाले। नागरिकांच्या सतर्कतेने चोरट्याचा डाव यशस्वी होऊ शकला नाही। नंदुरबार शहरातील जनकल्याण रक्तपेढीला कलकत्ता येथील एका कंपनीच्या CSR फंडातून मिळालेल्या निधीतून रक्तपेढी उपयोगी आधुनिक उपकरणाचे लोकार्पण करण्यात आले। नंदुरबार तालुक्यातील पोथराई येथील दामजी पोचला गावीत आयुर्वेद महाविद्यालयात जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून जनजागृती रॅली काढण्यात आली। शहादाहून दडगावकडे जाणाऱ्या या आंतरराज्य मार्गावरील मसावत चिखली फाट्यावर गतिरोधक नसल्याने या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहने जातात। यामुळे चौफुलीवर अपघाताची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी वाहनधारकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे। शहादा तालुक्यातील प्रकाशा तापी नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। पुलाच्या दोन्ही टोकाला खड्ड्याचे साम्राज्य पसरले। इथेही वाहन चालवताना हळू चालवावे लागते। वाहनांच्या वर्दळीमुळे या पुलावर नेहमी वाहतुकीची समस्या निर्माण होते। नंदुरबारात गेल्या काही दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल झाला। गेल्या आठवड्यात तापमानाचा पारा वाढला असला तरी कधी ऊन तर कधी गारवा अशा बदलत्या वातावरणाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली। पुढील वर्षी 2025-26च्या शैक्षणिक सत्रापासून राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या CBSE अभ्यासक्रम लागू करण्यात येणार। सुकाणू समितीच्या शिफारशीनंतर इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत CBSE पॅटर्न लागू करण्याची घोषणा शासनाने केली। दडगाव तालुक्यातील उमराणी येथे पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा सण उत्साहात साजरा करण्यात आला। तळोदा तालुक्यातील बरद व मोड परिसरात हरभरा आणि गहू कापणी अंतिम टप्प्यात आहे। हवामान खात्याने 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तविला। शेतकरी सध्या कापणी केलेले पीक सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी धावपळ करत आहेत। नंदुरबार तालुक्यातील रनाडे येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली। समितीच्या अध्यक्षपदी रिपाई आठवले गट ग्रामीण जिल्हा सरचिटणीस पंकज जाधव यांची निवड करण्यात आली। नंदुरबार तालुक्यातील बांबडोद येथील शताब्दी बी फार्मसी महाविद्यालयात महिला सक्षमीकरण आणि सायबर क्राईम या विषयावर व्याख्यान झाले। उन्हाळा सुरू झाला की पाण्याची समस्या उद्भवण्यास सुरुवात होते। मार्च महिन्यात शहादा तालुक्यातील काही भागात पाणी टंचाई जाणवत असल्याने नागरिक पाणी पुरवठा करण्याची मागणी करत आहेत। शहादा येथे झालेल्या मोफत हृदयरोग आरोग्य तपासणी शिबिरात 75 रुग्णांची तपासणी करण्यात आली। नंदुरबार शहरालगतच्या होडतर्फे हवेली शिवार वाघोदा आणि पातोडा शिवारात पोलीस गस्तीची मागणी आहे। परिसरात गेल्या काही दिवसापासून रात्री चोरटे फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली। सध्या उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढतच चालला। यामुळे वाढत्या उष्णतेने नागरिक त्रस्त असून नागरिकांची तहान भागवण्यासाठी शहाद्यातील मुख्य बाजारपेठ ही बाजारबोई गल्ली परिसरात पाणपोई सुरू करण्यात आली। या पाणपोईचे उद्घाटन गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले।